नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे काल रिलीज झाला होता एक ट्रेंड सेटर गुजराती सिनेमा ज्याचं नाव होतं वश 2. हा वशचा सिक्वल आहे. वश सिनेमा 2023 ला रिलीज झाल्यानंतर गुजराती सिनेमा जरा वेगळ्याच उंचीवर गेला. त्यानंतर तो सिनेमा इतका गुजरातीमध्ये लोकप्रिय झाला होता की अजय देवगणने त्याचे सगळे राईट्स विकत घेऊन 2024 ला शैतान नावाचा सिनेमा काढला, जो याचा रिमेक होता. त्याच्यात अजय देवगण होते, ज्योतिका होती आणि आर माधवन होते. आता 2025 ला वशचा सिक्वल आलेला आहे. आता बघूया अजय देवगण 26 पर्यंत वश 2 आणतोय की शैतान 2 आणतोय, ते आता लवकरच आपल्याला कळेल. सो या सिक्वलची सुरुवात तिकडनंच होते जिकडनं पार्ट 1 संपलेला आहे. नॉर्मली सध्या आपण बघतो की जरी एका फ्रँचाइजचे सिनेमे असले, सिक्वल असले किंवा प्रिक्वल असले, तरी बरेच वेळा कॅरेक्टर सुद्धा वेगळे असतात आणि पार्ट 1 शी पार्ट 2 चा काहीही संबंध नसतो. पण याचं तसं नाहीये. इकडे तुम्हाला तिकडनंच या गोष्टीची सुरुवात होते जिकडे पार्ट 1 संपलेला आहे. म्हणजे गोष्ट आहे अथर्वची. अथर्व यांचं काम केलेलं आहे हितू कानोडिया यांनी आणि प्रताप याचं काम केलेलं आहे हितेन कुमार यांची. अथर्व म्हणजेच हिंदीमधले अजय देवगण, जे गुजरातीमध्ये हितू कानोडिया आहे, आणि प्रताप म्हणजेच हिंदीमधले आर माधवन. आता तुम्हाला कॅरेक्टर तर लक्षात आली असतील, अथर्व कोण आणि प्रताप कोणते. आर्याचं मतलब त्या मुलीचं काम जानकी हिने केलेलं आहे. जानकी दोनही सिनेमांमध्ये सेमच आहे, सो त्याच्यात तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आता अथर्व एका बापानी त्या प्रताप पासून जानकीला रेस्क्यू केलेला आहे, पण आणि प्रतापला बंदी सुद्धा बनवलेला आहे. त्याचबरोबर प्रतापची त्यांनी जीभ कापलेली आहे, कारण त्यामुळे जीभ कापल्यामुळे हा कुठल्याही मंत्रांचा उच्चार करू शकणार नाही आणि अजून कुठल्या मुलींना तो हिप्नोटाइज करू शकणार नाही. त्याचबरोबर एका बापाने खूप वाईट काय बोलतात त्याला, काळजावर दगड ठेवून स्वतःच्या मुलीच्या कानात त्यांनी कात्री घालून तिचे सुद्धा कानाचे पडदे फाडलेले आहेत. का? कारण तिला सुद्धा याच्या कुठलंही बोलणं ऐकायला जाऊ नाही. पण आर्याचे जे काही 12 वर्ष हे त्याला प्रतापला पकडल्यापासून गेलेले आहेत ते खूप भयानक गेलेले आहेत, आणि एक बाप म्हणून पण अथर्वचे खूप भयानक हे 12 वर्ष गेलेले आहेत. आता पार्ट 2 ची सुरुवात होते राजनाथ पासून. राजनाथ सुद्धा हितेन कुमार यांनीच ते कॅरेक्टर प्ले केलेलं आहे. राजनाथ एका स्कूलच्या अख्ख्या ग्रुपला, म्हणजे मुलींच्या ग्रुपला हिप्नोटाइज करतो आणि त्यांच्याकडनं एकदम खतरनाक कामं करून घेतो. आणि ती खतरनाक कामं म्हणजे स्वतःला मारून टाकणं, सुसाईड करणं, किंवा स्वतःच्या आईबाबांना ठार मारून टाकणं. आता त्याच्या मागे त्याचा हेतू हा असतो की राजनाथला प्रतापकडनं हिप्नोटाइज चा शेवटचा एक अध्याय शिकायचा असतो. त्यासाठी प्रताप कुठे आहे हे माहिती करण्यासाठी तो हे सगळं काम करतो की ऍटलिस्ट पोलीस तरी मग प्रतापचं लोकेशन शोधून काढतील. आता जेव्हा अथर्वला कळतं की अजून एक काहीतरी कांड झालेला आहे, तर तेव्हा कळतं की अरे 12 वर्ष आधी जे प्रतापनी केलं होतं तेच आता हा राजनाथ नावाचा कोणतरी मनुष्य आहे जो हे सगळं करतोय. तर तो अथर्व राजनाथला भेटतो जाऊन आणि सांगतो की बाबा प्रताप माझ्याकडे आहे, मी तुला त्याची भेट घडवून देतो, बट या सगळ्या मुलींना त्या हिप्नोटिझम मधनं तू बाहेर काढ, यांना मुक्त कर, तरच मी ते करून देईन. आता हे तिघं सगळे भेटणार का? बरं, आर्याचं काय होणार आहे नक्की? ती त्याच्यातनं बाहेर येणार आहे का? तिचं आयुष्य अजून वाट लागणार आहे? बरं, हे तिघं जेव्हा भेटणार आहेत, म्हणजेच राजनाथ, प्रताप आणि अथर्व, तेव्हा ते नक्की काय डील स्ट्राईक करणार आहे? राजनाथला प्रतापकडून तो शेवटचा अध्याय हिप्नोटिझमचा शिकायला मिळणार आहेत का? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी या सिनेमागृहात जाऊन बघा. जेमतेम 2.25 तासांचा हा सिनेमा आहे. चांगली गोष्ट अशी आहे की हा सिनेमा फक्त गुजरातीमध्ये नाही तर हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. सिनेमाचा फर्स्ट हाफ म्हणजे तुमचे एक्सपेक्टेशन्स असे एकदम आकाशात जातील एवढा सुपर्ब झालेला आहे, एवढा हॉरिफाईंग झालेला आहे, एवढे थ्रिलिंग सीन्स काय काय झालेले आहेत की तुम्ही असे सीटवर नुसते थंड पडून जाल की बाबा हे काय आपण बघतोय. एवढं खतरनाक, बीजीएम पण खतरनाक, सिनेमॅटोग्राफी पण खतरनाक. बट जेवढ्या तुमच्या अपेक्षा या सिनेमाच्या फर्स्ट हाफ कडनं वाढतात, तेवढाच आपला अपेक्षाभंग होतो या सिनेमाच्या सेकंड हाफ मध्ये. आणि क्लायमॅक्सचा असा वाइंड अप केलाय की आता मला काही सुचत नाही, आता काय करू. त्यामुळे ओव्हरऑल जेव्हा इंटरव्हलला आपण जातो, आपल्याला वाटतं की एक मोठा सॉलिड कल्ट सिनेमा आपण बघतोय, बट अख्खा सिनेमा संपल्यानंतर शेवटी हा एक डिसेंट वन टाइम वॉच म्हणूनच सिनेमा राहतो. आता जर तुम्ही ऍक्टिंग वाईज बघितलं, जर तुम्ही जानकीचे फॅन असाल, जानकी म्हणजे आर्याची जिने भूमिका केली आहे, जिने शैतानमध्ये पण सुपर काम केलं होतं,
जर तिच्यासाठी तुम्ही हा सिनेमा बघायला जाणार असाल तर थोडे तुम्ही निराश नक्कीच व्हाल. एक तर तिने काम त्या शैतानमध्ये पण आणि वशमध्ये पण काम सुपर्ब केलं होतं. इकडे तिचा स्क्रीन टाइम थोडा कमी असल्यामुळे तिचे फॅन्स नक्कीच निराश होतील. बाकी हितेन कुमार हे शो स्टीलर आहेतच या सिनेमाचे. आणि अथर्व यांनी मतलब हितू कानोडिया यांनी जसं एक बाप म्हणून निराश होणं पण बाप म्हणून अग्रेसिव्ह सुद्धा होणं हे जे पोर्ट्रे केलंय त्यांना याच्यात खूप जास्त चांगला स्कोप मिळाला आणि त्यांनी ते काम चांगलं केलंय. जमेची बाजू म्हणजे एकही गाणं नाहीये या सिनेमामध्ये आणि मी म्हटल्याप्रमाणे जेमतेम 2.5 तासाचाच हा सिनेमा आहे. सिनेमा लिहिला आहे आणि डिरेक्ट केला आहे कृष्णादेव जी यांनी आणि त्यांनी सुद्धा स्क्रीन प्ले आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की एंगेजिंग आहे बट सेकंड हाफ टोटली खूप गणलेला आहे. सो ओव्हरऑल आय थिंक एक वेगळा एक्सपिरियन्स जर तुम्हाला घ्यायचा असेल या विकेंडला तर गणपती बाप्पा असताना फार मराठी लोक बाहेर पडत नाहीत घराच्या सिनेमा बघण्यासाठी. पण त्यातून जर बघायचंच असेल तर हा सिनेमा एक वन टाइम वॉच नक्कीच आहे. मी रेकमेंड नक्कीच करीन. मी या सिनेमाला देईन 2.5 स्टार. तुम्ही हा सिनेमा बघितला आहेत का आणि जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.